खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। वर्षांमध्ये मेंढ्यांच्या कळपावर हल्ला, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 3 मेंढरं 7 कोकरी जागीच ठार। वर्षान तालुका जत जिल्हा सांगली येथे धनगर मेंढपाळ बांधव शिवाजी मेटकर, वासू धनगर, बिरू बन्ने, मायाप्पा पिसुत्रे हे आपली मेंढरं चरण्यासाठी घेऊन गेले होते। 17 ऑगस्ट रोजी रात्री 2 ते 3च्या सुमारास या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यांच्या कळपावर वन्य प्राण्यांनी अचानकपणे हल्ला केला। या हल्ल्यात मेंढपाळ बांधवांचे 3 मोठी मेंढरं 7 कोकरी ही जागीच ठार झाली होती। त्याचबरोबर 4 मेंढरं ही बेपत्ता झाली आहेत। दरम्यान या सर्व घटनेची माहिती या कळपातील मेंढपाळ वासू धनगर यांनी यशवंत ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष सिद्धू दिवटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दिली। घटनेची माहिती मिळताच सिद्धू दिवटे यांनी घटनास्थळी येऊन वनविभाग अधिकारी यांच्यासह सर्व घडलेल्या घटनेचा तात्काळ पंचनामा केला। त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये या मेंढपाळ बांधवांचे नुकसान झाले। त्यांची नुकसान भरपाई वन विभागाकडून तात्काळ मिळावी अशी मागणी यशवंत ब्रिगेड मेंढपाळ संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष कोळेकर, अमोल गावडे, कैलास काळे, संदीप हजारे यांनी फोनवरून संपर्क साधत घटनेची पूर्ण माहिती घेतली। घटनास्थळी वन विभाग अधिकारी भारत यादव कांबळे, वशान गावचे सरपंच बिरमल काळे, संतोष मोटे, सागर पांढरे, सोमा डोले, विठ्ठल बन्ने, बिरू ढोरे, शंकर गावडे, सभा पिसुत्रे, समाज बांधव उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी संभाजी चौगुले, सांगली। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।